असं आहे, सगळी हे स्थानिक लेवलचं राजकारण आहे. त्या स्थानिक नेतृत्वाला सन्मान्य राजसाहेबांनी अधिकार दिले होते की काय त्या तिथलं जे राजकारण आहे, तिकडे जी राजकीय परिस्थिती आहे आता सध्या, त्या परिस्थितीचा संदीप देशपांडे यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा आपण प्रयत्न करूया. त्यांचा आवाज सध्या पोहोचू शकत नाहीये. तर राज ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांना या सगळ्या संदर्भातले अधिकार दिलेले होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपल्यासोबत आहे. वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं तर 53+5 असे मनसेचे एकूण 58 संख्याबळ जर पाठिंबा दिला तर एकूण होतं. आणि ज्या प्रकारे आपण श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया ऐकली, यामध्ये आपण बघितलं की ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आणि आणखी 2 जे मनसेमध्ये जाणार आहेत असे 4 नगरसेवक हे अनुपस्थित. काल जेव्हा ठाकरे गटानं जेव्हा गटनोंदणी करण्याचं बघितलं तर जी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मिळते, ह्या 4 नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, कारण हे 4 नगरसेवक मशाल चिन्हावरून निवडून आलेले आहेत. वेदांत, थोडंसं पुन्हा एकदा थांबवते अशासाठी, कारण संदीप देशपांडे पुन्हा आपल्यासोबत आहेत. संदीप देशपांडेजी, एक नवीन सत्ता समीकरण तुम्ही सांगत होतात की स्थानिक नेत्यांना अधिकार दिलेले होते. मुंबईत वेगळं चित्र, कल्याण डोंबिवलीत मनसेची वेगळी भूमिका. नाही, वेगळी भूमिकेचा प्रश्न नाहीये. आता प्रत्येक जण आपापल्या तिथलं जे राजकारण आहे स्थानिक, त्या पद्धतीने निर्णय घेतो, त्याप्रमाणे निर्णय घेतलाय. पण डोंबिवलीची परिस्थिती वेगळी आहे, मुंबईची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी सिच्युएशन आहे, त्याप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. असं आहे की मनसेचा काहीसा कल हा पहिल्यापासून शिवसेनेपेक्षा भाजपकडे राहिलाय. भाजपला सुद्धा सत्ता समीकरणं कल्याण डोंबिवलीमध्ये जुळवायची होती, मग भाजपऐवजी शिवसेनेला का पाठिंबा दिला मनसेनं? मी तुम्हाला पुन्हा एकदा ते सांगतोय, आम्ही तो निर्णय स्थानिक नेत्यांकडे सोपवलेला की तिथल्या स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार त्यांनी निर्णय करावा, त्याप्रमाणे त्यांनी केला. कल्याण डोंबिवलीमध्ये या सगळ्या सत्ता समीकरणाच्या जुळवाजुळवीमध्ये मनसेला नेमकं काय मिळणार आहे? नाही, याचा विचार ते स्थानिक नेतृत्वाने केला असणार, त्यांची बोलणी झाली असणार, त्याप्रमाणे तो निर्णय केलाय. शिवसेनेच्या शिंदे गटासोबतची ही युती राज ठाकरेंना मान्य असेल? मुळात असं आहे, आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की सन्मान्य राजसाहेबांनी तो अधिकार स्थानिक नेतृत्वाला दिलेला, त्याप्रमाणे त्यांचा निर्णय केलेला आहे. ठीक आहे, आभार आपले संदीप देशपांडेजी. आपण सविस्तर बातचीत केली आमच्याशी त्याबद्दल. तर स्थानिक नेतृत्वाला आम्ही तो निर्णय दिलेला होता आणि त्यांनी त्या अनुषंगाने निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.